हर्षवर्धन पाटील साहेब आमचं प्रेम आहे, पण साहेबांना नेहमी अजितदादांनी त्रासच दिलाय की आमचे जे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, आम्ही भाऊ म्हणतो त्यांना, त्यांच्या विरोधात आम्ही कधी जाणार नाही आणि गेलो पण नाही. प्रत्येक गोष्ट सरांची ऐकायची का मग? आम्हाला जे वाटतंय ते आमच्या मताला काय किंमत आहे का नाही? गाडी उचलली का नाही लोंड आहे, सदस्य नाही. गाडी उचलल्यावर लोंड आहे राव. सगळं चोर एका जागेला आले ते कुठल्या बाजूला आल्यात त्या? सगळ्याच एक झाले ते. मराठ्याला माणूस जर जरांगी पाटलानं उभा केला ना त्याला मतदान करायचं. जरांगे इथं पण काका पुतणे ती काकांबरोबर पुतणे. चर्चा लोक आहे बीजेपी सरकारला कटाळले ते, त्यामुळे अजित पवारला काय मतदान देणार नाही ते गडळ कुणाचं सांगा, अजित दादा का शरद पवार साहेब? अजित दादा का शरद पवार? ती सर पवार हे हात कुणाकडे दादांकडेच राहणार. दादांकडे कसा थांबा की बाबा, कारण की भाजपमध्ये गेल्यामुळं भाजप तुतारीला किती पडतील आणि घड्याला अंदाज सांगा. तसं नाही तुमच्या इथं काय? आमच्या इकडे भाऊजी म्हणतील त्याच्याकडे. भाऊजी म्हणतील ते भाऊ द्या घड्याळ म्हणलं तर घड्याळ. जनतेला निष्कारण त्यांनी वेटीस धरलेलं आहे कुणी? सरकारने. एकाच घरात उमेदवार 2 दिल्यामुळं लोकांची संभ्रम अवस्था आहे. आम्ही तर बघा शेतकरी आमच्या अवस्था अशी झाली म्हणल्यावर काय कोणाच्या बाजूने कौल सांगावा? जे काय ठराविक कार्यकर्ते आहेत ज्यांना मलिदा मिळला ती घड्याळाच्या पाठीमागे आहेत. आम्ही सगळे सामान्य जनता सगळी तुतारीच्या पाठीमागे. उद्या हर्षवर्धन पाटील जर म्हणलं घड्याळाचा प्रचार करा, भाऊची मागतीच माणसं आम्ही भाऊ म्हणतील तिकडे करायचं. मग आता ते म्हणलं समजा घड्याळा करा तर मग काय करा? म्हणतच नाही तिथे करायला. त्यांनाच फसवले म्हणल्यावर काय करणार? बस दादानं आम्हाला आतापर्यंत करत आश्वासन केलं. अजय दादा इथं 1 रुपयाचं काम नाही. बारामती लोकसभेच्या राजकीय राजधानी जी आहे ना, त्या राजकीय राजधानी म्हणजेच इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी मी सध्या आलोय. बावडा म्हणलं तर हर्षवर्धन पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि जे आपण पाठीमागे बघतोय हे हर्षवर्धन पाटील यांचं घर आहे. या हर्षवर्धन पाटील यांच्या घरी काही वर्षापूर्वी राजकीय खलबते चालायचे आणि इथूनच जे काही महाराष्ट्राचे निर्णय व्हायचे ते इथून व्हायचे, म्हणून याला राजकीय राजधानी असं नाव पडलं. तर या सर्व गावामध्ये लोकांना काय वाटतं, जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या या ठिकाणी आलेलो आहे. इथं येण्याचं कारण दुसरं एक असं आहे की आजच्याच दिवशी हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे 200 समर्थक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही प्रकारे समर्थक अजितदादांना साथ द्यायला तयार नाहीत, असं काहीसं चित्र इंदापूर तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे. कुठंतरी त्यांचं मन बदलण्यासाठी, मन वळवण्यासाठी ही भेट आहे असं म्हणलं जातं. आपण पाहतोय या ठिकाणी काही लोक आलेले आहेत. तुमचं कुठलं गाव बाबा? गाराकुलं. म्हणजे तुमचं दुसरा तालुका. जाऊ द्या, माडा तालुका. सुरुवात माडा तालुक्याने करू. काय माडा तालुक्यात कुणाची हवा आहे? माडा तालुक्यात आता मोहिते पाटील जास्त. मोहिते पाटील. आता मोहिते पाटील तिकडं रणजित सिंह नाईक निंबाळकर नाही, लिंबाळकराचं मागल्या 5 वर्षाच्या टायमाला म्हणले होते लिंबाळकर की तुम्हाला मोहिते पाटलाला आम्ही देऊ. बरं. हा, पण नव्हतं, त्यांनी ह्या वर्षी काय मागे घेतलं नाही, म्हणून ही राष्ट्रवादीत जाऊन त्यांना तिकीट. होईल का काम? होईल का? हा, मोहिते पाटलांचं काम होईल. रात्री झालं आमच्या गावी. चालते. चला असू द्या. आता हे आमचा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही काही चर्चा करणार. कुठलं गाव तुमचं? लाखेवाडी. लाखेवाडी. बर, काय लाखेवाडीत काय हवा आहे? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील आहे, ठीक आहे, पण एका बाजूला अजितदादा आहेत, एका बाजूला पवार साहेब आहेत, लोकसभा आहे, काय करायचं आता? मग हर्षवर्धन पाटलाला सगळं होणार आहे, जे काय पाटील साहेब सांगतील ते. तेच. बर बर बर. चला, आज मीटिंग आहे पाटील साहेबांची तिथं. का बाबा, कुठलं गाव आहे तुमचं? इथलंच बावड्यातलंच आहे. काय म्हणतात आता लोकसभेला अजितदादा का शरद पवार, काय करायचं? आम्ही त्यांनाच देणार मत. कोणाला करणार? अजित पवारलाच देणार आहे. अजितदादांना देणार का? बरं, अजितदादा देणार. बर, काचं उत्तर नाही. काय तुमचं काय मत आहे? सुप्रिया सुळे. का बरं सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. का बरं? बोला. सुप्रिया सुळेच. सुप्रिया सुळे. बर, काय असं काय विशेष कारण आहे सुप्रिया सुळेंचं? चांगलं काम करते ती. चांगलं काम करत. तुमचं कुठलं गाव? बावडा. काय तुमच्या काय मनात? श्रुपयाताई सुळे. तिसऱ्यांदा श्रुपयाताई सुळे 1.5-2 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. अजितदादा गेले तरी काय फरक पडणार नाही. जनता ही पवार साहेबांच्या पाठीमाग आहे. पवार साहेब म्हणजेच हा पक्ष आणि पवार साहेब म्हणतील तेच चिन्ह. बर, त्यामुळे येणाऱ्या काळात किती जरी साहेबांपासून गेले नेते तरी जनता पवार आज साहेब. हर्षवर्धन पाटलांची मीटिंग आहे. देवेंद्र फडणवीस साहेब 200 समर्थक तुमच्या तालुक्यातले गेलेले. काय होईल, काय फरक पडेल? साहेबांना पहिल्यापासून अजितदादांनी त्रास दिला. आता आमचे गाववाले साहेब आहेत
हर्षवर्धन पाटील साहेब आमचं प्रेम आहे पण साहेबांना नेहमी अजितदादांनी त्रासच दिलाय मग ह्याचा वचपा काढाय आता जनतेला आता आले ना साहेब जर गेले तरी जनता काय करायचं ती करणारच आहे आणि ताईलाच मतदान होणार आहे. बोला बोला मला एक बोलायचं आहे बोला बोला. की आमचे जे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत आम्ही भाऊ म्हणतो त्यांना त्यांच्या विरोधात आम्ही कधी जाणार नाही आणि गेलो पण नाही. आता त्यांनी सांगितलं अजितदादाचं काम करा करणार नाही त्यांनी जर सांगितलं कुठला कौल उचलायचा तो आम्ही उचलू शकतो. उचललं. हा चला असे सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी बघा. हर्षवर्धन पाटील साहेब सांगतील तेच असं आहे बरोबर का? नाही नाही मग काय आमची ताई सोडून चालते होय संसद रत्नबाई एवढी मोठी बर कोणी बी काय सांगत बसेल कोणाचं ऐकत बसते ती का? बर बर आमचं मतदान ताईलाच होणार. ताईलाच होईल. काय लीड कसं होईल? ते काय आता गाव कुठलं तुमचं? आमचं गाव लाखेवाडी. लाकेवडे म्हणलं डोले सरांचं गाव आहे की हो. डोले सर आता घड्याळाचा प्रचार करतात. अहो प्रत्येक गोष्ट सरांची ऐकायची का मग आम्हाला जे वाटतंय ते आमच्या मताला काय किंमत आहे का नाही? बरोबर. आमदार सांगतील की तुमचे? आमदाराचं हे कुणाचं काय ऐकायचं नाही कुणाचं ऐकायचं? आम्हाला फक्त ताईला मतदान तुतारी हाणायची एकदा. हे बघा ही आठवडा बाजारात मी काय येतो तर अशा सर्वसामान्य लोकांच्या जी प्रतिक्रिया आहेत ना त्या पुढे येतात म्हणून आठवडा. तुमचं कुठलं गाव? लाखेवडी. लाकेवडे. दोघं बरोबर आलाय काय? हा गाडीवर चालू बरं बरं बरं. काय तुमचं काय मत आहे? ताईंनी 30,000चा फायदा केला आमच्या वडिलांचा. कानाची मशीन दिली आम्हाला बर आणि आता अजून एक येते या बर त्यामुळे मतदान तुम्ही सांगा कोणाला द्यायचं आता. बर बर. काय गावातला कसा विषय? गावातलं डोले सरांचं आहे काम. आता डोले सरांना सांगतील की तुम्हाला? सांगते सर सांगणार की आम्हाला. मग आता काय करायचं? आता पण फायदा वाय शिकून झालाय. सरांनी बी आम्हाला घरकुल दिले पण ताईंनी अजून एक मशीन दिली आता. बरं बरं. एकंदरीत लोकसभेला कौल कुणाच्या बाजूने? आता तसं सांगायचं म्हणलं तर ताईंलाच जास्त मतदान पडतं. बरं बरं बरं. काय मावशी काय कुठलं गाव तुमचं? माहेश्वरस बांबुर्डी. आला का तुम्ही त्या तालुक्यातला आहे? बरं असू द्या. चला आता कसं आहे बावडा हे गाव आहे ना ते माळशिरस आणि इंदापूर तालुक्याच्या मधोमध आहे त्यामुळे बरेचसे लोक इथली पण आपल्याला मिळतील. तुमच्याकडे कोणाची हवा? कोणाची? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. आता लोकसभेला सोलापूर मधन आहेत ते तरी पण मत रामभाऊ सातपुते. बर चला असू द्या. आता ते सोलापूरला आहेत. लागा बाबा कुठलं गाव तुमचं? बांडगाव. बांडगाव. आता कसं आहे तुमच्या गावात काय सुप्रिया सुळे का सुनित्राताई? सुप्रिया सुळेस. कसं काय सुप्रिया सुळे? आता आमदार तुमचे सुप्रिया- नाही साहेबाची पोरगी आहे राव. तिच्या वडिलाची म्हणजे महाराष्ट्रावर ही आहे राव काहीतरी श्रद्धा आहे राव. असं कसं म्हणून चालतं का हो? तसं काहीतरी केलंय राव त्या म्हाताऱ्याने राव आणि इसरून चालतं का असं राव? काहीतरी आपलं पण आता सगळेच एका बाजूला आहे की आमदार एका बाजूला. आवाज जग जाऊ द्या हो. तुमच्याकडे सरपंच नाही उपसरपंच नाही जिल्हा परिषद सदस्य नाही दारी उचलली का नाही लोंड आहे. सदस्य नाही. दारी उचलल्यावर लोंड आहे राव. तुम्ही म्हणताय नाही तुम्हाला काय माहिती आहे का नाही ती हाय राव. असं कसं असतं राव? बर बर बर. एकंदरीत किती मतांनी निवडले? तरी लाखाच्या पुढे येईल. लाखाच्या पुढे येतील. हो 100% येणार. बर बर आणि काय येऊ नये साहेबाची पोरगी आहे राव ती येणारच राव. असं कुठं असतं का हो राव? बर चला. बेधडक क्रॉस प्रश्न केले पण भारी उत्तर दिले. चला बाबा कुठलं गाव तुमचं? वकील वस्ती. हायवेला जाय की इंदापूर अकलूज? बर बर. काय तुमच्या गावात कोणाकडे कवले? तुतारीला. तुतारीला. हा बर का बरं तुतारीला? आम्हाला दुसऱ्याला नाही बघायचं तुतारीच बघायची वादवाला येते चांगली. हा हा आपण तुमचे आमदार ही सगळे आज माझे आमदार त्या कोणी बाजूला समजा आमदार असो अगर नसो तुतारीच बघायची. तुतारी बघायचे. काय किती मत निवडून येतील काय तसं वाटतं? काय सांगता येत नाही पण गावाचा कौल कोणाकडे जास्त? नाही ते काय आपण सांगणार माझे एकटेच काम आहे. बर बर. तुमच्या एकट्याच आहे. हे बघा बेधडक. हे बेधडक आहे. बेधडक नाही, चला असं. कडक. चला कुठलं गाव? नाही बोलायचं. बरं गावच कुठलं आहे? बोलायचंच नाही मला. अहो, गावच नाही आहे. बोलायचं मला. काय झालं नाही बोलायला सांगा. आजारी. आजारी. बर आजारी. थांबा राव तुम्हाला बघून मी आलोय आणि तुम्ही चाललाय काय लगा अवघड आहे. कुठलं गाव? बावडा. बावडा. काय बघताय आता लोकसभेचं? एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला अजितदादा आहेत. शिवतारे बापून तर रिवर्स मारलेला दिसतोय. मारलाय. मग आता कसं होईल? काय करायचं? काय आपलं तुतारी धरायचे जुना माणूस. तुम्ही बावडा गावचे ना? हो गाव. मग आता साहेब सांगतील की तुम्हाला हर्षवर्धन पाटील साहेब. काय त्यांनी तरी सांगितलं आम्ही तुतारीलाच करणार ना. त्यांनी सांगितलं काय नाही सांगितलं काय. बर हा बर बर. आता कितीचं लीड होईल अंदाज? काय लाखाच्या पार तर होईल. चिन्ह बदललं काय फरक पडला का बरं? काय सुद्धा फरक नाही. काहीच नाही. माणसं अशीच राहिली ना. महत्वाचा प्रश्न का म्हणून तुतारीला? जुना माणूस आहे तो. शेतकऱ्याचा काय काय वारी आहे तो. त्यामुळे तुतारीत धरायची. बर. हा
आता हे कसं झालंय तुमच्या तालुक्यात आजी माझे आमदार एकत्र आलेले आहेत. आहे ना का आमदाराच्या मागे लोक नाहीत ना, बरं. मंत्र्याच्या मागे लोक नाहीत. एकंदरीत कल तुतारीच्याच बाजून तुतारीच्या बाजूने. चला बोला, इथं थोडं या अलीगड. कुठलं गाव? तिथलं नाही. इथलंच आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुमचं आहे का दुकान? हा आमचं आहे. मग ह्या दुकानात आता बरीचशी लोक येत आहेत, काय लोकांमध्ये चर्चा असते? काय नाही, रेग्युलर आपले. रेग्युलर आहे की पण ह्या राजकीय बद्दल बाबा तुतारी का घड्याळ कोणाची चर्चा जास्त आहे? भाऊ म्हणतील तीच. भाऊ म्हणतील ते, शेवटी भाऊंचा निर्णय अंतिम राहील. अंतिम राहील. भाऊ म्हणले घड्याळला तर घड्याळला, नाही भाऊ म्हणल्यावरती. भाऊ म्हणल्यावरती. चला, अशी काही लोक आहेत भाऊ म्हणलं तरी घड्याळाला मतदान करणार नाही, तुतारीलाच करणार. अशी काही लोक आहेत की भाऊंनी सांगल तेच पूर्व दिशा. आपण या बाजूला तिकडून येऊ का? बघा तिथं बघा, बाबा हाक मारते ते बघा, बाबा हाक मारते. बाबा तुमच्याकडे येतो काय? तुमचं कुठलं गाव ती सांगा. आम्ही हिथलं बावड्यातला आहे. बावड्यात आहे. बरं, आता काय बघताय तुम्ही? आता लोकसभा आली की मग ये ना, काय करायचं, सगळं चोरच आहे तो वर. सगळं चोर झाले तर या. कसं काय चोर? हा मग काय तर सगळं चोर एका जागेला आले तर या. कुठल्या बाजूला आल्यात त्या? सगळ्याच एक झाले ते गोळा. बर, हा. आता अजितदादाचं चालेल का पवार साहेबांचं चालेल? आता ती कुणाच चालतंय आम्हाला का माहिती. आम्ही आहे हर्षवर्धनचा. आता भाऊनी सांगितलं तर कसं करायचं? भाऊ म्हणतील आता घड्याळाला मतदान करा, मग काय करायचं? मराठ्याला माणूस जर जरांगे पाटलानं उभा केला ना, हा. त्याला मतदान करायचं. जरांगे पाटला. बर, हा. का बरं जरांगे पाटलांचं आहे? कुठं आरक्षण दिलंय आम्हाला? ह्या चोरांनीच आरक्षण नेलं सगळं. बस बस, आता मला सांगा, आरक्षणाला खोडा कोणी घातला? तुम्हीच घातला. कुणी? तुम्हीच घातला वरच्यानी. वर्षांनी. चोर काय वाटतं? आरक्षणाला चोरांनी खोडा घातलाय. आरक्षण मुद्दामून मिळून दिलं नाही असं आहे? मुद्दाम मिळून दिलं नाही आम्हाला. बर, या बाजूला बाबा तुमचं कुठलं गाव आहे? काय गाव काय वाटतं तुम्ही? सांगा आता काय. आम्ही जर पटला मतदान करणार. जरांगे पाटलांच्या उमेदवाराला बर. हे बघा, मी सध्या आहे ना इंदापूर तालुक्याची नव्हे तर बारामती लोकसभा मतदारसंघाची राजकीय राजधानी ही जी आहे ना बावडामध्ये आहे. आता बघा प्रतिक्रिया कशा येत आहेत की जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना तुमचं समर्थन राहील. बरोबर. तुमचं कुठलं गाव आहे? बरं, गाव तरी सांगा की. बावडा. काय फक्त एकच उत्तर द्या. चुलते सांगितलं जरांगे पाटील त्याला उमेदवार असेल त्याला. चुलत्यांशी बघा, इथं पण काका पुतणे ती काकांबरोबर पुतणे. बरोबर आहे. चला या पुढं. तुमचं कुठलं गाव? गणेशवाडी. काय गणेशवाडीला कोणाची हवा आहे? तुतारी का घड्याळ? तुतारी. कस काय तुतारी? पैसे दिले त्याचा आम्ही. बोला की. गडाळ बॅग घड्याळ बी आहे? हो, दोन्ही बॅग. दोन्ही बी आहे. जास्त कोण चालेल अंदाज? गडाळ. घड्याळ जास्त. हो. आता तर तुतारी म्हणला तुम्ही. आहो, माणसं वेगळे घ्यायचे जरा. बरोबर. असं चला, कन्फ्युजन आहे. चला बोला की. हा बोला. काय बोला तुम्ही डायरेक्ट बोला. नाही बोलतो हे माझं वाटत गेलं, कुणी गेलं खालच्या बाजून वाटलं. माझं सगळं वाटत गेलं. मी म्हणतो बर बर. चला असू द्या. नाही ह्यांचं पण घ्यायचं. बरोबर आहे त्यांचं. हा बोला. या इथं. बापू गाव कुठलं? तुमचं गाव कुठलं? बरं, जाऊ द्या. लोक गाव पण सांगायला ते. चला, तुमचं काय मत आहे सांगा. आता एका बाजूला पवार साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. तुम्ही इथं मध्यवर्ती ठिकाणी सारखं असताय. काय लोकांची चर्चा आहे? काय नाही चर्चा. लोक या बीजेपी सरकारला कटाळले ते, त्यामुळे अजित पवारला काय मतदान देणार नाही. ते आपलं त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलते. ते लोकांनी आमच्या भागातनं बहुतेक तुतारीच हातात घेतलेली दिसते. कसं काय बरं तुतारी? आता बघताय तुम्ही, एक जेडपी सदस्य नाही, एक सरपंच नाही, एक कोणीच नाही पवार साहेबाच्या मागे. ही जी सदस्य मंडळी जी असते ते कुठल्या तर लाभापायी गेलेले असते ते, किंवा मोठ्या घरची पोरं असते ते. सामान्य जनता ही नेहमी पवार साहेबाच्या धोरणावर खुश असते. आणि माझ्या मते या बारामती लोकसभा मतदारसंघात 100% तुतारीच वाजेल.
अहो तुमच्या तालुक्यात आमदार तुमच्या बरोबर नाही एखादा माजी आमदार नाही जिल्हा परिषद सदस्य अहो सरपंच नाही तुमच्या बाजूला. जनता सोबत आहे आणि सामान्य जनता नेहमीच पवार साहेबासोबत राहिली. आज सुप्रियाताईचं बघितलं तर बिचारी कधी उद्घाटनाला आली नाही. खालच्या लेवलला उद्घाटन व्हायची फंड आजी त्यांचा ही करते ती की बाबा कुठं फंड टाकला, पण बऱ्यापैकी 50% फंड तालुक्यात सुप्रियाताईचाच मिळालेला आहे आम्हाला. मी मुद्दा म्हणून क्रॉस प्रश्न करतोय, लक्षात घ्या की पवार साहेबांच्या बाजूला एखादा सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य किंवा आमदार या तालुक्यात कोणी जरी नसलं तर सर्वसामान्य लोक जी आहेत ना ती तुतारीच्याच बाजूने आहेत, असंच या ठिकाणी मला 100% तुतारीच्या बाजूने आणि चांगली तुतारी वाजेल. चांगली तुतारी वाजेल. एकदा बोलाच गाड्या तुम्ही काय सारखं तुम्ही डिस्टर्ब होते. बोला असलं ती सोडून राजकीय बरोबर ऐका तुम्हाला प्रश्न विचारू का जाऊ आता काय वाटतंय घड्याळ का तुतारी एवढंच सांगा की राव तुमचं ते ऐकलं की मी आता घड्याळ कुणाचं सांगा या अजित दादा का शरद पवार साहेब अजित दादा का शरद पवार ती शरद पवार मला ते एवढं सांगा घड्याळाकडे तिथे घड्याळ तू तरी तसं शांती धरा चला असू दे चला बोला या गाव तर सांगे राव तुम्ही बघून तुमच्याकडे आलोय मी बावडाच आहे काय बघताय एका बाजूला पवार साहेब आहेत एका बाजूला अजित दादा आहेत जनता कुणाच्या बाजूने पवार साहेबांच्या बाजूने. तुमचं गाव कुठलं म्हटलं तुम्ही बावडाच आहे कस काय का म्हणून पवार साहेबांचे लोक जातील काय म्हणजे ते जुनं माणूस आहे. उद्या हर्षवर्धन पाटील जर म्हणलं घड्याळाचा प्रचार करा भावाच्या मागलीच माणसं आम्ही भाव म्हणतील तिकडे करायचं मग आता ते म्हणलं समजा घड्याळ करा तर मग काय करा म्हणतच नाही तिथे करायला त्यांनाच फसवलंय म्हणल्यावर काय करणार. बस ओके चला त्यांनाच फसवलंय म्हणून ते म्हणणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पण आज मीटिंग चालू आहे लक्षात घ्या तिथं वर. बाबा गाव कुठलं तुमचं या की पुढं थोडं कुठलं गाव बावडा. काय वाटतंय काय आता मनात लोकांच्या सुप्रियाताई का सुनेत्राताई सुनेत्राताई का सुनेत्राताई का तर तोंडच दाखवलं नाही अजून जशा निवडून गेल्या तशा बावड्याला तोंड दाखवलं नाहीच. काय अपेक्षा आहे ती खासदारांकडून काय कोण काय अपेक्षा केली तरी ती पुन्हा म्हणणार आहे ती तुम्ही कुठला आहे निवडून जरी दिले तरी कुणाला जरी दिले संपला विषय. किती मतांनी सुनेत्राताई येते काय सांगता येत नाही पण तुमची सहानुभूती सुनेत्राताईंबरोबर. चला सुनेत्राताईंबरोबर त्यांची सहानुभूती आहे. जरा गर्दीच्या ठिकाणी जाऊ म्हणजे आपल्याला जास्त काय विचारणार की असं काय अडचणीचा विषय विचारणार नाही. बर एकच विषय सांगा मला तुम्ही कुठलं गाव आणि बावड्यातलं तुमचं कुठलं गाव माडा तालुका. मग तुम्हाला थोडस थांबवतो तुम्ही इथलाय तुम्हाला विचारतो तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात एका बाजूला अजितदादा आहेत एका बाजूला शरद पवार साहेब आहेत. काय होईल असं काय वाटतंय तुम्हाला लोकांची सहानुभूती कोणाबरोबर काय जनतेचा कौल कुणाकडे दोघांकडे राहणार कौल थोडंफार राहील ना कमी जास्त काय तरी दादांकडेच राहणार. दादांकडे कसा थांबा की बाबा कारण की भाजपमध्ये गेल्यामुळं भाजपमध्ये गेले बर सरकारवर भाजपचं आहे ना त्याच्यामुळं घड्याळ लागेल म्हणायचं काय सांगता येत नाही तसं आपण सांगू शकत नाही काय कोणाचा कौल कोणाकडे. माडा तालुक्यात कुणाची हवा आहे चला जाऊ दे तुम्हाला धैर्यशील मोहिते पाटील त्यावेळेस काम होतंय म्हणायचं होतंय दांडगा उमेदवार दांडगाव उमेदवार आहे. कुठलं चिन्ह आहे त्यांचं तुतारी चला असू दे बोला काय तुमचं कुठलं गाव आहे बावडाच आहे काय कुणाकडे कौल जास्त आहे पवार साहेब शरदचंद्र पवार साहेब. का बरं पवार साहेबांकडे का आज सर्व जनतेचा इच्छा त्यांच्याकडच आहे ना. बर उद्या हर्षवर्धन पाटील जर म्हणले घड्याळाचं काम करा सर्वसामान्य लोक करतील का नाही वाटत करतील चला लय अडचणीचे नको प्रश्न विचारायला त्यांना उद्या परत इथे यायचंय. चल बोला गाव कुठलं शेटपळ गाव आहे. काय तुमच्या काय गावात काय चालू आहे सध्या घड्याळाची हवा आहे का तुतारीची का बरं कसा का साहेबांमुळं साहेबांनी काय केलं सगळं केलंय. बर किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची लोकसंख्या किती अंदाज 3000 किती तुतारीला किती पडतील आणि घड्याला अंदाज सांगा. तसं नाही सांगू चला तसं नाही सांगू शकत. आलो थांबा तुमचं गाव कुठलं आमचं गाव बगतवाडी याच तालुक्यात आहे. हो काय तुमच्या इथं काय आमच्या इकडे भाऊजी म्हणतील त्याच्याकडे भाऊजी म्हणतील ते भाऊ द्या घड्याळ म्हणलं तर घड्याळगड बरोबर
चला असू द्या, भाऊजी म्हणतील ते असं त्यांचं म्हणणं आहे. बाबा कुठलं गाव? बावडाच आहे का? बर बर बर. काय हो, कसं आता होईल हे लोकसभेचं? आता एका बाजूला तरी अंदाज सांगा की, काय सांगा जी काय तुमच्या मनात आहे बोला. आम्ही हर्षवर्धन पाटील सांगेल तिकडे जाणारी माणसं आहे. हर्षवर्धन पाटील सांगतील तिथे जाणारी माणसं. बरं चला, हर्षवर्धन पाटील साहेब सांगतील तिकडे जाणारे लोक आहेत. कुठं जायचं आता? इकडे जायचं, इकडं खाली जायचं? बर चला. कुठलं गाव आहे ते? वडापुरी. वडापुरी मोठं गाव आहे तुमचं. काय कुणाकडे कौल जास्त आहे वडापुरीत? वडापुरीचं आतापर्यंत तुतारी होती, पण बर्णी मामावर टीका केली येऊन रोहित पवार आणि सुप्रिया सुळेने. आजपर्यंत त्यांना साथ दिली, पण महाराष्ट्र राज्यात एकमेव आमदार धनगराचा बर्णी मामाच. मग बर्णी मामाला पाडायची भाषा केल्यामुळे आमचं मतदान सगळं मायनस झालं. बर बर. बघा ही पण प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. काय का बरं आता ही सगळं बघताय तुम्ही, मग यापूर्वी ती मतदान तुतारीकडे होतं असं म्हणायचं? आजपर्यंत तुतारीश्वर म्हणजे घड्याळालाच मतदान केलं आजपर्यंत, जसं 25-30 वर्ष. पण तेवढ्या एका कारणामुळे आता मतदान मायनस मध्ये गेलं. मतदान मायनस झालं या कारणामुळे असं आहे. हो, दाढी चालली का? राम 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 राम. काय कुठलं गाव आहे तुमचं? बावडाच आहे का? काय बरं बरं बरं. असं बावडा आहे का? ही रेडा सांगतात, तुम्ही बावडा सांगताय. असं जाऊ द्या. कुठलंही गाव असेल तुमचं, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे असं वाटतंय? सुप्रिया सुळे का सुनीत्रा पवार? सुप्रिया सुळे. का बरं? काय विकास पहिला केलेला आहे ना शरद पवार साहेबांनी. 70,000 कोटीची कर्जमाफी केली ती. बरं कर्जमाफी केली ती म्हणून. बरं चला असू द्या, तुमचं काम चालू राहू द्या. बोला तुम्ही, एकच सांगा, सुप्रिया सुळे का सुनीत्रा पवार? सुप्रिया सुळे. चालू. तुमचं काम चालू म्हणून जास्त विचारत नाही. तुमचं कुठलं गाव आहे? बावडाच आहे का? हो. काय बघताय आता परिस्थिती सगळी? आता परिस्थिती या सुप्रिया सुळ्यांची चांगली आहे परिस्थिती. बर हो. पण आता भाऊ म्हणतील की उद्या घड्याळाला असले भाव म्हणले तरी आपले सुप्रियाताईने शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं भल्यासाठी चांगलं केलंय त्यांनी. बर हो. भाऊंला खरोखर टोपी टाकली का ह्या लोकांनी यापूर्वी लोकसभेनंतर? काय माहिती नाही. अडचणीचा प्रश्न आहे, माहिती नाही. चला, कुठलं गाव तुमचं? बावडा. काय बघताय तुम्ही आता परिस्थिती? सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार? काय वाटतंय लोकांच्या मनात, जनतेचा कौल कुणाकडे आहे? जनतेला निष्कारण त्यांनी वेटीस धरलेलं आहे. कुणी? सरकारने. बर. एकाच घरात दोन उमेदवार दिल्यामुळं तालुक्यात काय संमिश्र पत्रिका येत असतील, त्या लोकसभेच्या मतदारसंघात पण काय संमिश्र पत्रिका येतात. कोण सुप्रिया सुळे म्हणतं, कोण जरा वेळानं की सुनीत्राताई पवार म्हणतं. पण खरीच अडचण ही केली त्यांनी की एकाच घरात उमेदवार 2 दिल्यामुळं लोकांची संभ्रम अवस्था आहे. ही खेळी म्हणायचं का? ही पूर्णपणे खेळी आहे त्यांची. कशामुळे खेळी केली असेल? ही राजकारणाचा एक भाग आहे. आता मुरब्बी आहेत सगळी याच. बर. त्याच्यामुळे काय तालुक्याला सगळं माहित होऊन गेलेलं आहे. बघा, अशा पण प्रतिक्रिया यायला लागल्यात की घर फोडलंय म्हणायचं ना? घरच फोडलेलं आहे काय? चला, घर फोडलंय म्हणायचं. आता आम्ही काय करतोय, एका बाजूला सुप्रियाता आहे, एका बाजूला सुनीत्राता आहे. जनतेचा खरा कौल काय ही विचारतोय. बरं का, आता मी परवा दिवशी पुण्यामध्ये होतो. बर. कलेक्टर कचेरीला. बर. कौल असा आहे एकंदरीत सुप्रियाताईच्या बाजूने कौल आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सांगतो, आणि ग्रामीण साईडला बी असाच कल आहे सुप्रियाताईचं. पण आता आजी माझे आमदार एका बाजूला आहेत, कसं काय पुढं काय होणार? काय नाही, जरी असलं तरी जी काय ठरलेलं आहे त्यांचा कार्यक्रम, सुप्रियाताईचा विजय निश्चित आहे. म्हणजे चिन्हाचा काय फरक पडेल का? चिन्हाचा अजिबात फरक पडणार नाही. आता लोकांच्या मनामध्ये ती चिन्ह जी आहे तुतारी, ती पारंपरिक चिन्ह आहे. त्यामुळे त्याचा काय एवढा असा फारसा काय परिणाम होणार नाही पडणार नाही, असं माझं म्हणजे व्यक्तिगत मत आहे. व्यक्तिगत मत त्यांनी सांगितलं की पुण्यात सुद्धा बारामती लोकसभेच्या चर्चा आहेत आणि सुप्रिया सुळेंचं वाटतं जड आहे. ओके, चला. हो, कसं आहे टमाटर? टमाटर कसं आहे? 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. स्वस्त आहे राव. कसं परवडाय तुम्हाला? आता काय करायचं, दरच नाही तर दर पडले दर पडले ती. बरोबर आहे. 10 रुपये. बरं जाऊ द्या, 2 मिनिटं आहे का माझं? आता लोकसभेला सुनीत्राता आहेत एका बाजूला, सुप्रियाता आहेत एका बाजूला. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने? आता काय आम्ही तर का शेतकरी, आमच्या अवस्था अशी झाली म्हणल्यावर काय कोणाच्या बाजूने कौल सांगावा? दोघं बी एकाच घरातले ती. त्याच्यामुळं काय आता दोन उमेदवार एकाच घरातला आहेत. हाय की एकाच घरातला की दोन कोणाच्या? जनतेचा कौल सांगा, तुमचा नाही म्हणत.
तसं काय सांगता येणार नाही किंवा आपण काय एवढं राजकारणात माहित नसल्यामुळे काय एवढं आपल्याला बोलता येणार. सांगता येणार नाही. झाला का नाही व्यवहार झाला का नाही झाला काय येऊ का तिकडे बरं असं चला असं या इकडं का हो काय ऐकताय मेथी कोथिंबीर पालक मेथी कोथिंबीर पालक कसं केवढ्याला आहे पिंडी 10ला 1 आहे 10ला आहे का कुठलं गाव आहे बावडाच बावडाच आहे का हो आयला बावड्याची बरीचशी लोक सापडल्या जी गावच ती आहे म्हणजे गावच आहे बावडा बरं असू द्या बघताय तुम्ही लोकसभा आली आहे. हो एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत हो यापूर्वी आम्ही म्हणाल शिवतारे बापू पण आहेत पण त्यांनी माघार घेतलेल्या ज्या काही बातम्या पाहिल्या बर आता दोघांची रेस थेट आहे साहेब विरुद्ध दादा काय वाटतंय आता त्यांचं काय आपल्याला हे करायचं नाही पण जो कोणी जरांगे पाटलाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आपण मतदान करणार. चला जरांगे पाटलांचा उमेदवार असेल त्याला मतदान आता एवढ्या सगळ्या ह्याच्यात हा जरांगे पाटलांचा उमेदवार टिकेल असं वाटतंय नाही टिकणार बर परंतु आम्ही त्यांनाच हे करणार आहे. तालुक्यात एकंदरीत कसं होतं म्हणजे हे सगळं बघितलं तर चांगला रिस्पॉन्स मिळेल का जरांगे पाटलांच्या ह्याला उमेदवार बऱ्यापैकी मिळेल. बऱ्यापैकी मिळेल हो कारण आंदोलन वगैरे भरपूर झाले ना तुमच्या या तालुक्यामध्ये झाले की चला जरांगे पाटलांच्या बरोबरचा अनुभव आहे तुमचं कुठलं गाव इथलंच बावडा गाव. बावडा गाव काय व्यवसाय तुमचा माझा वकील व्यवसाय. अरे वा वकील साहेब भेटले बघा काय नाव तुमचं माझं नाव योगेश गायकवाड. योगेश गायकवाड काय बघताय तुम्ही तुमच्या गावात तुमच्या पर्टिक्युलर गावात काय कुठल्या आमच्या गावात परिस्थिती अशी आहे की जे काय ठराविक कार्यकर्ता आहेत ज्यांना मलिदा मिळला ती गढेराच्या पाठीमागे आहेत. आम्ही सगळी सामान्य जनता सगळी तुतारीच्या पाठीमागे आहे. आणि आताच त्या दादांनी जसं सांगितलं की ज्यांनी जरांगेच्या विरुद्ध वक्तव्य केलं किंवा त्यांना विरोध केला त्यांना ही ह्या मतदारसंघातली जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आणि त्यांच्या उमेदवाराला पण हिंमत तुमचं पटतंय पण तुम्ही बघा ना एका बाजूला समाजात न पाहुणा सगळी आहे तशी माझं एकट्याचं मत नाही एकट्याच जनतेचा कौल समाजाची चर्चा चालू आहे तुम्ही बोलताय खरं पण आता बघताय तुम्ही एका बाजूला आमदार असतील तुमचे आजी माझी दोन्ही आमदार आता ती एका बाजूला आहे ती आता कसं करायचं नाही आमदार ज्या अगोदर आता सध्याचे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या बरोबर आम्ही काम केलं पण ती आता पक्षातनं गेली. मग आम्ही जिथं मूळ राष्ट्रवादीत आहे साहेबांच्या पाठीमागे आहे ताईंच्या पाठीमागे आहे. बरं आणि महाराष्ट्रातले प्रश्न ताई ज्या क्षमतेने मांडतील वर त्या पद्धतीने दुसरा उमेदवार नाही मांडणार कोण. बर उद्या हर्षवर्धन पाटलांनीच आव्हान केलं तुम्हाला की बाबांनो आता घड्याळाचं काम करा काय करायचं मध्ये हर्षवर्धन भाऊ काय आम्हाला आव्हान करायचा आमचा विषय येत नाही करणार ना आता तुमचं गावचा नेता मी मूळ पहिल्यापासून राष्ट्रवादीचं मी सांगितलं तुम्हाला बरोबर त्याच्यामुळं त्यांचा विषय नाही बरोबर बरं लोकांचा कल काय होईल जर समजा तुम्ही नाही मी लोकांचा विचार केला सगळ्या लोकांचा कल असा आहे की तुतारीला इकडून भरघोस मतदान पडेल तुतारीला भरघोस मतदान पडेल. धन्यवाद वकील साहेब काय तुमचं कुठलं गाव आहे इथलंच आहे काय बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत आता लोकसभेला कसं आहे काय करायचं पवारच आहे कुठले पवार आता अजित पवार का शरद पवार साहेब साहेब बर साहेबांकडे कल आहे प्रश्न तुतारी ही चिन्ह आहे त्यांचं मग 100% येणार आहे 100% येणार काय वाटतं तुम्हाला तुतारी येणार 100%. कस काय तुतारी येते येणार की आमदार नाही तुमच्या बरोबर असू द्या किंवा नसू द्या आमदार नसलं म्हणजे काय माझे आमदार तुमच्या गावगाले पण नाही ती भाजपची नीती जनते कोणीकडे कल देणार आहे तुतारीकडे. आता मीटिंग चालू आहे की तिथं हर्षवर्धन पाटील 200 समर्थकांसह स्वतः त्यांनी जरी सांगितलं त्यांना मतदान त्या जनता अडाणी नाही काय वाटतं हे सांगतात ते खरं सत्य दादानं आम्हाला आतापर्यंत हीच करत आश्वासन केलं अजय दादाला इथं 1 रुपयाचं काम नाही नुसता उपमुख्यमंत्री आहे म्हणा आहे ही विषय आहे. काय वाटतं उद्या हर्षवर्धन पाटलांनी आवाहन केलं लोक प्रतिसाद करतील का 100% करणार. कुणाच्या बाजूने करणार पाटलांच्याच बाजूने करणार पण त्यांनी म्हणलं गाड्याला मतदान करा करतील का नाही करणार नाही थोडस किचकट प्रश्न आहे बरं का पण हे विचारणं गरजेचं आहे सारखंच कसं ऐकायचं सारखंच कसं ऐकायचं ज्यावेळेस आपल्याला नफरत आहे त्यावेळेस कसं ऐकायचं बर कुणा बरोबर नफरत आहे कुणाशी नफरत आहे भाजप बरोबर मग आता कुणाच्या बाजूने कल जास्त कल आता ठरवायचं आहे आता हे सगळं काय झालंय 3-4 पंचवार्षिक सगळं गोलमेल झाले त्याच्यामुळे जरा प्रश्न मुश्किल आहे त्याच्यामुळे ठरवायला लागेल बाबा या की इथं 2 मिनिटं
चला असू द्या, धन्यवाद तिघांना, धन्यवाद. कुठलं गाव आहे तुमचं? हीच आहे का? काय बघताय की तुम्ही आता लोकसभेला आता काय करायचं? पवार साहेबाचं काम करायचं का दादाचं करायचं? नाही, दादाच करावं लागेल. दादाचं करायचं का? दादाच करायचं. या की थांबा की 2 मिनिटं. मोदीसाठी दादाच करायचंय. मोदीसाठी दादाच मोदीसाठी दादाचं करायचं. चला ए बस, चला असू द्या. या की एक मिनिट या. कुठलं गाव कुठलं? सुरवड. काय सुरवडच्या लोकांच्या मनात आहे आता? काय म्हणत आहे? सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार? आपलं पवार साहेब. पवार साहेब. हा, पण आता आमदार नाहीत की तुमच्या बरोबर? आमदार नसलं म्हणून काय आमदार इकडे एकदा म्हणणार, परत ती कुठेही जाणार आहे ते आमदार, मग त्यांच्याच मागे सारखं जायचं. बर. हा, का बरं पवार साहेबांविषयी इतकी आत्मीयता आहे सर्व लोकांना? कसं व्यवस्थित आहे पवार साहेब. सुप्रियाता काम व्यवस्थित आहे. या जिद्दाचा काय घोटाळा झाला म्हणते, घोटाळ्यासाठी त्यांनी तिकडे भाजपकडे गेले. चला असू द्या. तर आपण बघतोय जनतेचा कौल कसा आहे. मित्रांनो चला पुढे, इकडे चला. आज या ठिकाणी 200 समर्थकांसह हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, ते फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत. या समर्थकांची मनधरणी करण्याचा हा उद्देश आहे. त्याचं कारण आहे की समर्थक जे आहेत ते चिडू नयेत आणि कुठल्याही पद्धतीने अजितदादांचं काम करणार नाही असं या लोकांचं म्हणणं असल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी आज मुंबईला त्यांची बैठक आहे. आणि आपण त्याच गावात, बावडा या गावात, हर्षवर्धन पाटलांच्या गावात जनरली सर्वांच्या प्रतिक्रिया बघितल्या. तुम्हाला माहिती आहे, मी नव्याने सांगण्याची गरज नाही की जनतेचा कौल कोणाकडे आहे. आपण याच गावात आणखी एक म्हणजे पुढचा एक पार्ट करणार आहोत, कारण आता व्हिडिओ थोडा लांबलेला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आणखी काय लोकांची मतं जाणून घेणार आहोत आणि काय त्यांच्या मनात आहे ते बाहेर काढणार आहोत. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, बावडा.